18 जून वार गुरुवार रोजी आहे गुरुपुष्यामृत योग. आता गुरुपुष्यामृत योग किती वाजता सुरू होत आहे, तो किती वाजेपर्यंत असणार आहे आणि गुरुपुष्यामृत योगावरती आपण काय खरेदी करावे किंवा कोणती कामे करावीत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओत सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर 18 जून रोजी आहे गुरुपुष्यामृत योग. पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग बनतो आणि पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्राचा राजा म्हटलं जातं. त्यामुळेच गुरुपुष्यामृत योगाला खूप महत्त्व असतं. आता आपल्या सर्वांनाच माहीत आहे की गुरुपुष्यामृत योगावरती कोणताही मुहूर्त न बघता आपण भरपूर अशी कामे करू शकतो. म्हणजे सोने चांदी खरेदी करू शकतो. कोणतंही नवीन काम सुरुवात करायची असेल तर आपण या दिवसाला सुरुवात करू शकतो. कुठलाही बिझनेस चालू करायचा असेल तरी आपल्याला मुहूर्त पाहण्याची गरज नसते. या मुहूर्तावरती आपण ती कामे पण करू शकतो. किंवा काही घर खरेदी करायचं आहे तर आपण या गुरुपुष्यामृत योगावरती घराची खरेदीसुद्धा करू शकता. आपण गाडी खरेदी करायची असेल तर या मुहूर्तावरती गाडी वगैरे खरेदी करू शकता. कोणतीही चांगली गोष्ट या मुहूर्तावरती केली जाते. फक्त लग्न सोडून सर्व गोष्टी या मुहूर्तावरती केल्या जातात. त्यामुळेच आपल्याला जर काही खरेदी करायची असेल तर या वेळेमध्ये आपण आवर्जून करावी. गुरुपुष्यामृत योग हा गुरुवारी सकाळी सूर्योदयापासूनच सुरू होत आहे आणि तो 11:32 आहे. पण तसंही आपल्याला तेवढ्या वेळात काही खरेदी करणं शक्य नसेल तर आपण ह्या पूर्ण दिवसभर खरेदी करू शकता किंवा कोणतीही गोष्ट करू शकता. कारण आपण जेव्हा सूर्योदयापासून गुरुपुष्यामृत योग सुरू होतो तो पूर्ण दिवस गुरुपुष्यामृत योग मानू शकतो. जर तुम्हाला सोने चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर आपण काही देवघरातल्या वस्तू खरेदी करू शकतो. जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही या शुभ मुहूर्तावरती श्रीयंत्राची खरेदी करू शकता किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती नसेल तर लक्ष्मी मातेची मूर्ती घेऊ शकता. हे झालं आपण काय खरेदी करू शकतो याविषयी. पण आपण गुरुपुष्यामृत योगावरती कोणत्या सेवा करायच्या आहेत ते पण महत्त्वाचं आहे. तर गुरुपुष्यामृत योगावरती आपण सकाळी उंबरठा पूजन करून घ्यायचं आहे. गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे आपल्याला सकाळी फरशी पुसून घेताना फरशीच्या पाण्यामध्ये मीठ, हळद, लिंबू, गोमूत्राचे 2 थेंब असं टाकून फरशी पुसून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला उंबरठा पूजन करायचं आहे. म्हणजे उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीमध्ये थोडं गोमूत्र आणि थोडं गुलाबजल टाकून उंबरठ्याला हळदीचं लेपन करून उंबरठ्याची पूजा करायची आहे. पुष्प अर्पण करायचं आहे. धूप दीप ओवाळून उंबरठ्याची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे आणि देवपूजा करताना आपल्याला प्रथम गणपतीची पूजा करायची आहे, अभिषेक करायचा आहे. कारण या दिवशी आहे विनायक चतुर्थी. गुरुपुष्यामृत योग आहे आणि विनायक चतुर्थी पण असल्यामुळे आपल्याला गणपतीची पहिली पूजा करायची आहे, अभिषेक करायचा आहे, अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे, गणपतीला पुष्प अर्पण करायचे आहे, धूप दीप ओवाळून नैवेद्य दाखवायचा आहे. आपण नैवेद्य गुळ खोबऱ्याचा दाखवू शकतो. पूजा करताना तुम्ही गणेश स्तोत्राचं पण पठण करू शकता किंवा ओम गण गणपते नमः हा मंत्र तुम्हाला जेवढा शक्य असेल तेवढ्या वेळेस तुम्ही पठण करू शकता. आणि खरंच खूप छान योग आलेला आहे. आपण कोणतंही काम जेव्हा करतो तेव्हा प्रथम आपण गणपतीची पूजा करत असतो आणि मग कोणत्याही कामाला सुरुवात करत असतो. आणि गुरुपुष्यामृत योग आणि विनायक चतुर्थी एकाच दिवसावरती आल्यामुळे आपल्याला हा खूप छान योग मिळालेला आहे कोणतंही काम सुरू करण्यासाठी. त्यानंतर आपण गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा करायची आहे, अभिषेक घालून घ्यायचा आहे. तुम्ही जलाभिषेक करू शकता. जलाभिषेक करताना तुम्ही पुरुष सूक्ताचं पठण करू शकता किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करू शकता. अभिषेक केल्यानंतर मूर्ती जागेवरती ठेवून तुम्ही पुष्प अर्पण करायचं आहे, गंध अर्पण करायचा आहे. आणि गुरुपुष्यामृत योगावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित सेवा केली जाते. आणि आपण अधिक महिन्यामध्ये जेवढी शक्य असेल तेवढी जास्तीत जास्त सेवा केलेली आहे भगवान श्री हरिविष्णूंची, माता लक्ष्मीची. पण जर कोणाला अधिक महिन्यामध्ये कोणती सेवा करणं शक्य झालं नसेल किंवा कोणाची सत्यनारायण पूजा करणं राहिलं असेल तर ते या दिवशी अवश्य करू शकतात. आणि जर काही कारणास्तव कोणाला जर अधिक महिन्यामध्ये दीपदान करणं शक्य झालं नसेल, त्यांना आता करायची इच्छा असेल, मी म्हटलं पण होता मागच्या व्हिडिओमध्ये, जर काही सेवा राहिल्या असतील तर त्या आपण नंतरही करू शकतो. तर गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही जर अधिक महिन्यातली कोणती सेवा तुमची करायची राहिली असेल आणि ती करण्याची इच्छा असेल तर तुम्ही या गुरुपुष्यामृत योगावरती म्हणजेच गुरुवारच्या दिवशी करू शकता. त्यानंतर बघा आपले महाराज म्हणजेच गुरुवार आहे, गुरुपुष्यामृत योग आहे आणि आपल्याला स्वामी समर्थांना पण अभिषेक करायचा आहे. मी इथं अभिषेक करून दाखवत नाही आहे कारण माझी पूजा झालेली आहे.
तर तुम्ही अभिषेक करून घ्यायचा आहे. मग अभिषेक करताना तुम्ही इथं पण पुरुष सूक्ताचं पठण करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र पठण करत तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक झाल्यानंतर स्वामींना आपण गंध अर्पण करायचा आहे, पुष्प अर्पण करायचं आहे, धूप दीप ओवाळून आरती पण करून घ्यायची आहे आपल्याला. या दिवशी आपल्याला गणपतीची आरती तर आपण करतच असतो, त्याचप्रमाणे आपल्याला गणपतीची आरती करायची आहे, स्वामींची आरती करायची आहे, गुरुदेव दत्तांची आरती करू शकता तुम्ही, बाळकृष्णाची आरती करू शकता, तसंच माता लक्ष्मीची आरती करू शकता. आरती झाल्यानंतर आपल्याला सर्व देवतांना नैवेद्य दाखवायचा आहे. मग तुम्ही काहीच शक्य नसेल तर दूध साखर दाखवा किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवा. आणि आपल्या महाराजांना पिवळा कलर आवडतो, तर या दिवशी जर पिवळ्या कलरची फुलं तुम्हाला भेटली तर आवर्जून पिवळ्या कलरची फुलं स्वामी समर्थ महाराजांना पण अर्पण करा. आणि तसेच महालक्ष्मी मातेला पण पिवळा कलर म्हणजे हळद पण आवडते बघा, त्यामुळे तुम्ही पिवळ्या कलरची फुलं महालक्ष्मी मातेला पण अर्पण करू शकता. जर तुमच्याकडे भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यांना पण पिवळ्या कलरची फुलं आवर्जून अर्पण करा. आता पिवळ्या कलरची फुलं नाहीच भेटली तर ठीक आहे, ज्या कलरची भेटतील त्या कलरची तुम्ही अर्पण करा. गुरुवार आहे आणि गुरुपुष्यामृत योग आहे, त्यामुळे स्वामी महाराजांची सेवा पण झालीच पाहिजे. आपल्याला एक जपमाळ तर तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा करा, तारक मंत्र पठण करा आणि जर शक्य असेल तर स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करा. तुम्हाला शक्य असेल तर करा, कारण गुरुपुष्यामृत योग आहे. त्याबरोबर बघा तुम्ही 12 वाजेच्या अगोदर सकाळपासून गुरुचरित्रातले 2 अध्याय आवर्जून पठण करा. तो म्हणजे 14वा अध्याय आणि 18वा अध्याय. हे 2 अध्याय गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही अवश्य पठण करू शकता. फक्त आपल्याला 12 वाजेच्या अगोदर पठण करायचे असते, 12 वाजेच्या नंतर पठण करायचे नाही, कारण 12 ते 12:30 हा वेळ दत्त महाराजांचा भिक्षेचा वेळ आहे. या दिवशी आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित सेवा करायची असते, त्यामुळे माता लक्ष्मीला पण अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक करत असताना आपण श्री सुक्ताचं पठण करू शकता किंवा श्री सुक्ताचं पठण शक्य नसेल तर ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र जप पठण करत अभिषेक करू शकता. त्यानंतर गंध पुष्प अर्पण करायचं आहे, धूप दीप ओवाळून आरती झाल्यानंतर आपल्याला सेवा करायच्या आहेत. आणि या दिवसाला खूप महत्त्व आहे, या दिवशी माता लक्ष्मीची सेवा झालीच पाहिजे. मग तुम्ही या दिवशी कुंकुमार्चन सेवा पण करू शकता. कुंकुमार्चन सेवा करत असताना आपण ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र पठण करत कुंकुमार्चन करू शकता किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र पठण करत कुंकुमार्चन सेवा करू शकता. मग तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळेस पठण करा किंवा 24 वेळेस पठण करा. ओम महालक्ष्मीची युग्मे विष्णू पत्नीची धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र पठण करायचा आहे आपल्याला. त्याबरोबर श्री सुक्ताचं पठण करायचं आहे आणि भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित सेवा करायची आहे. त्यामुळे तुम्ही विष्णू गायत्री मंत्राचं पण पठण करायचं आहे. या दिवशी आपण 16 वेळेस किंवा 24 वेळेस विष्णू गायत्री मंत्र पठण करू शकता. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात हा विष्णू गायत्री मंत्र पठण करायचा आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र पण आपल्याला पठण करायचा आहे. गुरुपुष्यामृत या योगावरती भगवान श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मीची सेवा केली जाते. आणि अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असल्यामुळे आपण अधिक महिन्यामध्ये पण सेवा केल्या आहेत. पण जर कोणाची सेवा करणं राहिलं असेल तर या मुहूर्तावरती आपण व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करू शकता. मग तुम्ही 3 वेळेस व्यंकटेश स्तोत्र पठण करा किंवा 5 वेळेस करा, 7 वेळेस करा, जेवढ्या वेळेस. आणि जर 21 वेळेस केलं तर खूपच छान. जर तुम्हाला 21 वेळेस शक्य असेल तर तुम्ही या शुभ मुहूर्तावरती 21 वेळेस व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करू शकता. आणि भगवान श्रीहरी विष्णूंची सर्वात आवडती सेवा म्हणजे सत्यनारायण पूजा. जर तुम्हाला सत्यनारायण पूजा करायची राहिली असेल अधिक महिन्यामध्ये तर तुम्ही या शुभ मुहूर्तावरती सत्यनारायण पूजासुद्धा करू शकता. आणि जर काही कारणास्तव तुमचं दीपदान करायचं राहिलं असेल तर या शुभ मुहूर्तावरती तुम्ही दीपदान पण करू शकता. चला तर मग व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.